नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅकपॅक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपला आजचा प्रवास असणार आहे दंडोबा डोंगर खर्शिंग या ठिकाणी. दंडोबाला जाण्यासाठी जवळचे स्टेशन मिरज शहर आहे आणि मिरजेपासून दंडोबा डोंगर हा 31 किलोमीटर दूर आहे. मिरज पंढरपूर हायवेने गेल्यानंतर आपल्याला NH 166 ला जॉईन करायचं आहे. हायवेने 21 किलोमीटर पुढे गेल्यानंतर अलकुड M नावाचा बोर्ड दिसेल. तिथून तुम्ही डाव्या साईडला सर्व्हिस रोडला खाली यावं लागेल आणि त्यानंतर पहिलाच U-टर्न घेऊन परत हायवे जॉईन करायचा आहे. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला खर्शिंग पाटा लागेल. तिथून डावा टर्न घेऊन पुढे यायचं आहे. सुरुवातीचा रस्ता थोडा कच्चा असला तरी पुढे सुंदर डांबरी रोड आहे. आता अजून पुढे आलात की एक सरळ रस्ता दंडोबा देवस्थानाला तर दुसरा खर्शिंग या गावाला जातो. आपल्याला उजवा टर्न घ्यायचा आहे. थोडं अंतर गेलं की आपल्याला एक निसर्ग पर्यटन दंडोबा अशा नावाची कमान दिसेल. दंडोबा डोंगर आसपासच्या गावकऱ्यांसाठी व्यायामासाठी उत्तम पर्याय आहे. सकाळी खूप लोक येथे रनिंग, ट्रेकिंग, सायकलिंग यासाठी येतात. आता येणारा 5 किलोमीटरचा प्रवास आपल्याला अगदी मंत्रमुग्ध करणारा असणार आहे. गर्द झाडी, डोंगर आणि सुंदर रस्ते आपलं मन मोहून जातात. काही ठिकाणी तीव्र चढ सुद्धा आहे, जिथे तुमच्या ड्रायव्हिंग स्किलची परीक्षा सुद्धा केली जाते. आता आपल्या नजरेस दंडोबा डोंगर दिसतोय बरं का. आपली गाडी अगदी मंदिराच्या पायथ्याला जाते आणि तिथं पार्किंगची उत्तम व्यवस्थापन केलेली आहे. नमस्कार मंडळी, मी अनिकेत. मी दीपक आणि आपलं स्वागत आहे बॅकपॅक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र दंडोबा या ठिकाणी. दंडोबा हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील एक उत्तम पर्यटन, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून मानलं जातं. तर सुरुवात करूया आपण मंदिरापासून. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या गणपती बाप्पांचं दर्शन होतं. नंतर काही पायऱ्या उतरल्या की मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो. हे मंदिर पूर्णपणे डोंगराच्या गर्भात असल्याने इथे कमालीचा गारवा जाणवतो. नंदीचं दर्शन घेतलं की समोरच दिसतात भोलेनाथ शंकर भगवान, म्हणजेच श्री दंडनाथ. खूप सुंदर प्रकारे पूजा केली होती. मन अगदी प्रसन्न झालं. मंदिरात भगवान श्री विष्णू, श्री कालभैरव, सुंदर अशी नंदीची आणि दुर्गा मातेची मूर्ती बघायला मिळते. आता जी मूर्ती तुम्हाला दिसते ती विठ्ठल रुक्मिणींची नसून या मंदिराची ज्यांनी निर्मिती केली त्या नवरा बायकोंची आहे असे इथले ग्रामस्थ सांगतात. या मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग खूपच वेगळा आहे. मंदिराच्या बाजूने एक गुहा दिसेल, तिथून प्रदक्षिणा मार्ग चालू होतो. भाविकांसाठी मार्ग सोपा होण्यासाठी लाईटची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. मंदिरात दर्शन घेत असताना तेथील एक स्थायिक काका आम्हाला भेटले. त्यांनी मंदिरासंदर्भातील एक आख्यायिका सांगितली, ती अशी. तर काका, या मंदिराबद्दल काय माहिती असेल तर तुम्ही आपल्या भाविकांना सांगाल का? सांगतो की. असं आहे, पहिले देवस्थान ही दंडोबाचं ही दंडा होता. ही दंडा असताना एका राक्षसाने भक्ती करून ही दंडा प्राप्त करून घेतला शंकराकडनं. आणि ती दंडा ती देवासने मारायला आल्यावर पुन्हा त्या राक्षसाला त्या विष्णूचा अवतार घेऊन पुन्हा ती दंडा पाडल्यावर त्याचा राक्षस तो संपला. त्यात भुवनेश्वर म्हणतात आहे. ओके. त्याकडे देवस्थान आहे. खाली वाट जात्या त्याकडे देवस्थान आहे. तर ती भुवनेश्वर म्हणून राक्षस होता. इथं राहायलाच होतं. ते झाल्यामुळं हे मंदिर निर्माण झालं. श्रावणामध्ये इथे खूप मोठी दंडोबाची यात्रा भरते आणि असंख्य संख्येने इथे भाविक दंडोबाचे दर्शन घ्यायला येतात. या पाठीमागं बघत आहात श्री विठ्ठल रुक्मिणी पंचायतन मंदिर आणि इथं धार्मिक विधी मंदिर पण आहे. आणि याच्या डाव्या साईडला जर तुम्ही बघाल तर इथे एक शिवलिंगसुद्धा आहे लेणीमध्ये. तर ते आपण बघायला जाऊया. मंदिरात शेजारी उत्खनन करताना काही गुहा दिसून आल्या
आणि त्यात शिवलिंगीही दिसली, त्यामुळे तिथे देखील आता नित्य पूजा केली जाते. मंदिराच्या आवारात लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी बाग देखील आहे. मंदिरासमोर एक सुंदर दीपमाळ, मोठी घंटा आणि एका संतांची समाधी सुद्धा पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूने डोंगरावर जाण्याचा रस्ता आहे. वाटेत आपल्याला बजरंगबलींचं मंदिरही बघायला मिळतं. आम्ही बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर वरती डोंगर माथ्यावरती गेलो. आपण आता आलो आहोत दंडोबाच्या डोंगराच्या माथ्यावरती. इथं जर बघितलं तर हा पूर्ण परिसर एका पठारासारखा आहे, प्लेन आहे आणि सांगली जिल्ह्याच्या वन खात्याने इथं खूप चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही जर बघाल तर इथं पर्यटकांसाठी ट्रॅक पण केलेले आहेत चालण्यासाठी. डोंगर माथ्यावर आपल्याला सुरुवातीलाच एक मॅप दिसतो, ज्यात वन विभागाने संपूर्ण माहिती दिलेली आहे. डोंगरालगतची गावं जर तुम्ही म्हणाल तर खरशिंग गाव असेल किंवा सिद्धिवाडी असेल किंवा भोसे या गावांनी दंडोबा डोंगर वेढलेला आहे. या ठिकाणी आलं की डोक्यातील सर्व ताणतणाव मुक्त होतात, मन हलकं होतं आणि रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. वर फिरताना आम्हाला दिसला या प्रवासातील सर्वात बेस्ट स्पॉट, जिथं नजर हलत नव्हती आणि संपूर्ण दिवस तिथंच बसून राहावं असं वाटत होतं. वन विभागाने ठिकठिकाणी अशा प्रकारची तळी बांधलेली आहेत, जिथे वन्य प्राणी आपली तहान भागवण्यासाठी येतात. दंडोबा डोंगरावर आपल्याला वटवाघूळ, मण्यार, कोल्हा, चिरक, तांबडा ससा, घोरपड, मुंगूस, उदमांजर, लावा, सायाळ अशा प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी व पक्षी बघायला मिळतात. असं म्हणतात की द्वापर युगामध्ये हे पूर्ण क्षेत्र दंडकारण्य होतं आणि त्यावेळी दंडक हा राजा इथं तपश्चर्या करायला आला होता. त्यामुळं या एरियाला आपण दंडोबा असं म्हणतात. व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी कोणी जर दंडोबा क्षेत्रात राहत असेल आणि आम्ही जी सांगत आहोत माहिती याबद्दल जर काही पॉईंट्स राहिले असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून आपले पर्यटक आहेत त्यांना अजूनही इन्फॉर्मेशन ग्रॅब होईल आणि ती कमेंट आम्ही पिन बॉक्समध्ये पिन करू. दंडोबा डोंगर हा सुमारे 1150 हेक्टरमध्ये पसरलेला आहे आणि पावसाळ्यात इथली दृश्ये आपलं मन वेधून घेतात. दंडोबा डोंगर हा फॉरेस्ट रिझर्व म्हणून डिक्लेअर केलेला आहे वन विभागानं. इथं तुम्ही पाहाल तर निरनिराळे प्राणी पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. सोबतीनं इथं औषधी वनस्पती सुद्धा आहेत. सांगली जिल्हा आणि आसपासच्या गावातील खूप लोक इथं ट्रेकिंगसाठी आणि हायकिंगसाठी येतात. वन विभागाने इथे वॉच टॉवर केलेला आहे, जेणेकरून इथं पूर्ण डोंगर परिसर आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही थोडं पुढं आलात की इथं जसं बघाल तर प्राचीन भगवान शिव मंदिर तुम्ही थोडं खाली गेलं की बघायला मिळेल. प्राचीन केदारेश्वर मंदिर बघून झाल्यानंतर थोडं पुढं आल्यावर आपल्याला एक सनसेट पॉइंट बघायला मिळतो. निर्मळ शांतता, पक्ष्यांचा आवाज आणि सूर्यामुळे कोवळा पिवळा आणि लालसर झालेला आकाशाचा रंग बघण्यात मन अगदी हरवून जातं. माझ्या पाठीमागं तुम्ही जे स्ट्रक्चर बघत आहात तर ते दंडोबा मंदिराचं शिखर आहे असं सांगितलं जातं. सोबतीनं या शिखरावरती चढण्यासाठी काही रस्ता पण दिलेला आहे. या रस्त्यावरनं तुम्ही वरती गेलात तर वरती थांबून तुम्ही पूर्ण दंडोबाच्या आसपासच्या परिसराची टेहाळणी करू शकता.
तर असा होता आमच्या दंडोबा डोंगराचा प्रवास. सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी आणि निसर्गासोबत मैत्री करण्यासाठी एक उत्तम पर्याय. सांगलीकरांना आम्ही आवर्जून सांगू, जे अजून कोणी इथं आले नसतील त्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या. पण आपला आनंद सेलिब्रेट करताना हा सुंदर परिसर आपल्या येण्याने खराब नाही होणार याची काळजी मात्र घ्या. आपल्यासोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल असतील किंवा इतर कचरा वन विभागाने केलेल्या कचरा कुंडीमध्येच टाका आणि निसर्गाचे संगोपन करण्यासाठी हातभार लावा. आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्याकडून काही माहिती सांगायची राहिली असेल तरी देखील कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण प्रवास वर्णनांसाठी आपली आवड असेल तर बॅकपॅक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आमचा पहिलाच प्रयत्न तुमच्या सहकार्याने आम्ही चालू ठेवणार आहोत आणि महिन्याच्या दर पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या शनिवारी नवनवीन व्हिडिओ प्रसारित करणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या प्रवासात.